पावसाळ्याच्या पूर्वी मुंबई शहरातल्या विविध नाल्यांची नालेसफाईची कामे ही मुंबई महानगरपालिकेच्या SWD डिपार्टमेंटच्या मार्फत सुरू आहेत। या कामांची पाहणी करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या कामांचं कितपत प्रोग्रेस झालेलं आहे, किती टक्के नालेसफाई झालेली आहे, ती प्रगतीपथावरती आहे की नाही आहे आणि साधारणतः 80 ते 90% नालेसफाई ही 31 मे पर्यंत पूर्ण होणार की नाही होणार याचा एक अंदाज घेण्याच्या दृष्टिकोनातून आज या पश्चिम उपनगर क्षेत्रामध्ये आज आम्ही या ठिकाणी काही नाल्यांची पाहणी करत आहोत। आम्ही ज्या ठिकाणी पाहणी करणार आहोत ते स्पॉट्स प्रशासनाला काल संध्याकाळी सांगितले असल्यामुळे त्यांना त्याची म्हणजे ज्या ठिकाणी पाहणी करणार त्या ठिकाणी साफसफाई करणे अशा प्रकारचं अशी गोष्ट होऊ नये, त्यामुळे काल संध्याकाळीच त्यांना हे स्पॉट्स सांगण्यात आलेले आहेत आणि असे स्पॉट सिलेक्ट करून काही स्पॉट सिलेक्ट करून त्या स्पॉट्सची पाहणी करून नालेसफाई कितपत झालेली आहे आणि ती 31 मे पर्यंत पूर्ण व्हावी, जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होण्यापासून जितकी आम्ही थांबवू शकतो ती थांबवण्याचा हा एक प्रयत्न आहे। तरी अंदाजे किती टक्के पालिकेच्या वतीने डागडुजीचं काम आम्हाला पाहायला मिळालं, तर अशाच पद्धतीचं काम इतर आता ठिकाणी देखील पाहायला मिळू शकतं, कारण तुम्ही जसं सांगितलं की एंड टायमावरतीच हे लोकेशन आम्ही सांगितलं, पण आज सकाळी देखील तसंच पाहायला मिळालं। ते आज सकाळी आपल्याला पाहायला मिळालं असेल। स्वाभाविकता कुठल्याही ठिकाणी व्हिजिट असते अधिकाऱ्यांची किंवा लोकप्रतिनिधींची, तर त्या ठिकाणी काही शेवटच्या घटकेला डागडुजी प्रशासन नक्कीच करत असतं, परंतु व्हिजिट केलेल्या स्पॉटच्या ठिकाणी फक्त नालेसफाई केलेली आहे असं दाखवण्यात येऊ नये म्हणून हे सगळे स्पॉट्स आधी डिक्लेअर न करता काल सायंकाळीच त्यांना हे स्पॉट्स देण्यात आलेले आहेत। म्हणजे एका प्रकारे सरप्राईज चेकिंग हे लोकप्रतिनिधींच्या मार्फत प्रशासनाने केलेल्या कामाचं या ठिकाणी होत आहे। एकूण किती टक्के नालेसफाई आतापर्यंत झाली आहे मुंबईतली? गेले 2-3 दिवस पाहणी चालू आहे, तुम्ही देखील मला असं वाटतं की साधारणतः आता 50 ते 60% आसपास नालेसफाई पूर्ण झाली असावी असा आमचा अंदाज आहे। एक्झॅक्ट आकडे प्रशासनाकडनं घेण्यात येतील आणि साधारणतः 100% पैकी 80% नालेसफाई ही पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यापूर्वी आणि 20% नालेसफाई ही अदर दॅन मॉन्सून पिरियड त्या 8 महिन्यांमध्ये करावी अशा प्रकारचं प्रावधान असतं। त्यामुळे त्या 80 पैकी साधारणतः 40 ते 45% नालेसफाई ही झाली असावी असा आमचा अंदाज आहे। 2022 पासून रस्ते काँक्रिटीकरणाचा मुद्दा समोर आला होता। प्रत्येक पावसाळ्याआधी सांगितलं जातं की रस्ते काँक्रिटीकरण होतील। मायक्रो सरफेसिंग नावाची एक नवीन टेक्नॉलॉजी देखील आता मुंबई महानगरपालिका आणत आहे, परंतु तुमचेच नगरसेवक आहेत तेजिंदर सिंग तिवाना, त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे खूप मोठ्या कोटींचा। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये 2050 किलोमीटरचे रस्ते आहेत। 31 मे 2027 पर्यंत साधारणतः 1900 किलोमीटरच्या रस्त्यांचं काम हे पूर्ण होणार आहे। त्यामुळे फक्त 150 किलोमीटर रस्त्यांचं काम रस्त्याचं काँक्रिटीकरण हे बाकी आहे। काल जो प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आणण्यात आला होता तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या रिसर्फेसिंगचा प्रस्ताव होता। या ठिकाणी स्थायी समितीच्या मार्फत आमचा हा प्रयत्न आहे की मुंबईकरांचे पैसे हे कुठेही वाया जाऊ नये आणि जिथे आवश्यकता आहे तिथेच ही कामं करण्यात आली पाहिजेत। त्यामुळे आम्ही याचा तपशील मागवला आहे की 2023 साली वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हा महानगरपालिकेला हँडओव्हर झाल्याच्या नंतर त्याचा किती पोर्शन DLP मध्ये होता, DLP मध्ये किती पोर्शन आहे, DLP मध्ये किती पोर्शन नाही आहे, यांनी कामं जी प्रस्तावित केली आहे ती DLP पोर्शनमध्ये आहेत की नाही आहेत, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड पोर्शनमध्ये आहेत की नाही आहेत आणि त्यामुळे एक्झॅक्टली रिसर्फेसिंग कुठल्या पोर्शनमध्ये त्यांनी प्रपोज केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करू आणि तसंही काम आता 4 महिने पावसात सुरू होणार नाही आहे। जर काम टेंडर पास झालं असतं तर काम ही ऑक्टोबरला सुरू होणार होतं। त्यामुळे आम्ही केअरफुली याच्यामध्ये ट्रेड करत आहोत आणि मुंबईकरांचा एक नवा रुपयाही वाया जाऊ नये हे स्थायी समितीचं उद्देश आहे, हे आमच्या सर्वांचं उद्देश आहे आणि त्यामुळे अभ्यास करून गरज पडल्यास स्वतः ग्राउंडवरती उतरून इन्स्पेक्शन करून किती लांबीचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्यामध्ये डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये किती पोर्शन आहे, यांनी प्रस्तावित केलेली कामं ही डिफेक्ट लायबिलिटी पोर्शनमध्ये किती आहेत आणि अदर पोर्शनमध्ये किती आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सारासार विचार करून
त्या प्रस्तावांवरती पुनर्विचार केला जाईल. तुम्ही नालेसफाईची पाहणी करताय, परंतु मित्रपक्ष असलेला शिवसेना कुठेतरी नाराज आहे. उपमहापौरांनी काल नाराजी व्यक्त केली की महापौर पाहणी दौरा करतायत परंतु आम्हाला कळवत नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात नाही, आम्ही आमचा वेगळा दौरा करतो. नाही, खरं तर महापौरांनी जर वेगळा दौरा केला, उपमहापौरांनी वेगळा दौरा केला, सभागृह नेत्यांनी वेगळा दौरा केला आणि पालकमंत्र्यांनी वेगळा दौरा केला, हे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातनं चांगलंच आहे. कारण 4-5 विविध पोझिशन्सवरती बसलेले लोकप्रतिनिधी आपापल्या परीने वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी ते करत आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही पाहणी होत आहे. गेली अनेक वर्ष आपण बघितलं तसं नाला टुरिझम जे आपण बघायचो की मेच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये 2-4 ठिकाणी नाल्यांची पाहणी करायची आणि नंतर लंडनला जाऊन थेम्स नदीची पाहणी करायची, हे आता होत नाही आहे. आणि त्यामुळे प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधी ज्या ज्या कॉन्स्टिट्युशनल पोझिशन्सवर चेअरमनशिपवर बसले आहेत, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्टँडिंग कमिटी चेअरमन, आपापल्या परीने वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी करतायत. हे मुंबई शहराच्या आणि मुंबईकरांच्या दृष्टिकोनातनं ही चांगली गोष्ट आहे. साटम साहेब, काही कंत्राटदार बरोबर काम करत नाहीयेत गाळ काढण्यासंदर्भात असा सवाल देखील संजय उपाध्यायांनी मध्ये उपस्थित केला होता. त्यांनी काही व्हिडिओ देखील समोर आणले होते. तर या संदर्भात देखील काही आपण आणि त्यामध्ये असं देखील आहे की कंत्राटदार सोडून जातात, नवीन कंत्राटदार. आत्ता कंत्राटदारांना हे कळलेलं आहे की पूर्वीसारखी चोरी आता चालणार नाही. त्यामुळे जेन्युइनली ज्यांना काम करायचं आहे तेच कंत्राटदार काम करायला येतील. जे काम करायला येतील त्यांना जेन्युइनली काम करावंच लागेल, कारण त्यांनी जर काम केलं नाही तर त्यांची बिलं पास होणार नाहीत. त्यामुळे त्यांची बिलं जर पास झालेली त्यांना पाहिजेत, त्यांचे पैसे त्यांना पाहिजे असतील तर त्यांना जेन्युइनली काम करावंच लागेल. त्यांनी जर जेन्युइनली काम केलं नाही तर त्यांची बिलच पास होणार नाही. हे कंत्राटदार मध्ये सोडून गेल्यामुळे कामाला पुढे ते व्यत्यय येणार नाही, कामाला उशीर होणार नाही. मध्ये कोणी कंत्राटदार सोडून गेलेला आहे असं मला वाटत नाही. सोडून गेला असेल, पळून गेला असेल तर दुसरा कंत्राटदार तिथे लावू. तो काही जगातला एकमेव कंत्राटदार नाही आहे. अनेक कंत्राटदार या ठिकाणी काम करायला आहेत आणि कोणी कंत्राटदार जर काम करायला आला नाही तर मुंबईची महानगरपालिका डिपार्टमेंटली मुंबई शहराचे नाले साफ करेल. आपण बघतोय की आपल्या बाजूला तिथे जुहू बीच आहे. जुहू बीचवरती आता कुठलाही कंत्राटदार नाही आहे. मुंबईची महानगरपालिका जुहू बीच स्वतः डिपार्टमेंटली साफ करते आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं काम मुंबईच्या महानगरपालिकेच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या डिपार्टमेंटच्या मार्फत त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे जो आएंगे उनके साथ में, जो नहीं आएंगे उनके बिना मुंबई शहराच्या शेवटच्या नागरिकापर्यंत नागरी सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर, एक असा प्रश्न आहे की नाळ्यातला जो गाळ आहे हा वेगवेगळ्या प्रकारचा गाळ पाहायला मिळतो, ज्यामध्ये सिमेंटचे काही वेस्ट जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. त्यामुळे याचं सगळं उपसण्याचं काम जे आहे ते देखील कठीण पाहायला मिळतं. आता देखील ज्या नाळ्याची तुम्ही पाहणी केली, मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरणाचं जे काम होतं त्याचा सगळा मलबा जो आहे तो नाल्यामध्ये पाहायला मिळाला. काम चालू असताना मलबा नाल्यात पडणार, तो मलबा साफ करण्याचं काम हे कंत्राटदाराचं असतं. आपण म्हणताय ते बरोबर आहे. अनेक ठिकाणी नाल्यामध्ये डम्पिंग झालेलंही आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्याच करता आम्ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि महापौरांना कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलिशन वेस्टच्या वरती एक पॉलिसी आणावी अशी विनंती केली होती. महानगरपालिकेने आपली CND वेस्टची पॉलिसीसुद्धा आणलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलिशन वेस्ट हे नाल्यांमध्ये, मँग्रोव्हमध्ये, क्रिक्समध्ये, वेटलँड्समध्ये किंवा मोकळ्या जागांमध्ये डंप केलं जाऊ नये याची काळजी ही या पॉलिसीच्या मार्फत घेतली जाणार आहे. हिंदी नालेसफाई मुंबईमध्ये आधीच पार्किंगची मोठी टंचाई जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र त्यामध्ये सुद्धा 40% जी वाढ आहे, दरवाढचा प्रस्ताव प्रस्ताव आहे तो ठेवण्यात आला. नाही, स्थायी समिती आणि मुंबई महानगरपालिकेतले निवडून आलेले नगरसेवक मुंबईकरांच्या हितामध्ये जे आहे त्या हिताच्या अनुषंगानं या ठिकाणी जरूर निर्णय करतील. आणि जर मुंबई शहरामध्ये कोणी पार्किंग माफिया जर कार्यरत असेल तर त्या पार्किंग माफियाचा सुद्धा बंदोबस्त करतील. आज यहाँ पर पश्चिम उपनगर क्षेत्र में विविध स्थानों पर बांद्रा, जुहू, अंधेरी, वर्सोवा, गोरेगांव नाले सफाई का दौरा, इंस्पेक्शन यहाँ पर हमने रखा है. और जिन ठिकानों पर ये नाले सफाई का इंस्पेक्शन हो रहा है उन ठिकानों की जानकारी प्रशासन को कल शाम को दी गई है. इसीलिए एक प्रकार से सरप्राइज इस प्रकार का ये इंस्पेक्शन है
कितना प्रतिशत नाले सफाई का काम पूरा हुआ है, 31 मई तक पूरा वो काम होगा कि नहीं होगा, इस काम की प्रगति क्या है, इसका जायजा लेने के लिए आज के इस नाले सफाई के दौरे का आयोजन किया गया है। सेटिस्फाइड हैं जो इस तरह से अभी तक जो देख रहे हैं हम, और महापौर मैडम ने भी जो दौरे किए हैं, उससे हमको ये अंदाज आ रहा है कि साधारणतः 50 से 55% के नाले सफाई का काम पूरा हुआ है। बचा हुआ जो काम है वो 31 मई तक पूरा करना या कराना, ये हमारा प्रयास होगा। इसमें हम जरूर कामयाब होंगे, इसका हमें पूरा विश्वास है। और वैसे भी 100 में से 80% काम ये मानसून और मानसून के पहले और 20% काम ये नॉन मानसून पीरियड में किया जाता है। 80% काम जो है वो पूरा करने के ऊपर हमारी पूरी कार्रवाई है। हम हमेशा देखते हैं कि मानसून से पहले बीएमसी एक इंस्पेक्शन करती है जिसमें नए स्पॉट पता चलते हैं जिसमें पानी भर सकता है। तो इस बार कुछ आंकड़े सामने आए कि हमेशा 200 और 250 के आसपास ऐसे स्पॉट डेवलप हो जाते हैं कि नए कंस्ट्रक्शन चालू हो रहे हैं। तो उस बारे में कैसे उसको आप कम से कम करने की कोशिश करें? देखिए, स्पॉट्स जो है वो मुंबई शहर की टोपोग्राफी के अनुसार पानी जमने के स्पॉट्स ये फिक्स्ड है। कुछ स्पॉट्स जरूर चेंज होते होंगे, लेकिन साधारण से 80 से 90% स्पॉट्स ये फिक्स होते हैं। और उन जगहों के ऊपर जो जमा हुआ पानी है वो निकालने के लिए मुंबई महानगर पालिका की तरफ से जो पूरी यंत्रणा है, मशीनरी, वहां पर पंप्स वगैरह लगाए जाते हैं। हमारा ये प्रयास है कि जो स्पॉट्स हमें पता है उन सारे स्पॉट्स के ऊपर ये मशीनरी लगनी चाहिए। दूसरा ये कि शिवसेना आपसे नाराज क्यों है कि साथ में आप उनके दौरे कर नहीं रहे? नहीं, हमसे कोई नाराज नहीं है, हमारे में आपस में बहुत अच्छा कोऑर्डिनेशन है। ये मुंबई महानगर पालिका और मुंबईकरों के हित में है कि अलग अलग जगहों पर बैठे हुए सभी लोक प्रतिनिधि, वो महापौर हो, उपमहापौर हो, स्थायी समिति के अध्यक्ष हो, महानगर पालिका के सभागृह नेता हो, ये पालक मंत्री, सहपालक मंत्री, ये सभी लोग अपने अपनी तरह से अलग अलग दौरे करके अलग अलग स्थानों पर अलग अलग समय पर जाकर इससे प्रशासन के ऊपर एक अच्छी पकड़ और प्रशासन काम कर रहा है या नहीं कर रहा है यह इससे अच्छा पता चल सकता है। इसके पहले जो दौरे हुआ करते थे वो नाला टूरिज्म के दौरे हुआ करते थे। मई के महीने में कुछ लोग मुंबई शहर के नालों पर जाकर फोटो खिंचवाते थे और बाद में लंदन में जाकर थेम्स नदी पर मौज करते थे। इस साल ऐसा नहीं हो रहा है। मुंबई महानगर पालिका के अलग अलग पोजीशंस पर बैठे हुए सभी लोक प्रतिनिधि अपनी तरह से अलग अलग दौरे अलग अलग स्थानों पर अलग अलग समय पर कर ये इंश्योर कर रहे हैं कि इस साल अच्छी तरह से नाले सफाई ये होनी चाहिए और वही काम हम कर रहे हैं। एक राजकीय प्रश्न होता. पार्थ जय पवार जे आहे ते जनता दरबार बारामतीमध्ये घेतले. त्यांनी काल बोलत असताना ते म्हणले की 2029ला सुमित्रा वहिनीच निवडणूक लढतील आणि त्या मुख्यमंत्री होतील असा आमचा विश्वास आहे. नाही, मुख्यमंत्री होण्याची इच्छा ठेवणं हे काही गैर नाही आणि कुणीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा हे ठेवू शकतं. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना असं वाटत असतं की आमचा नेता या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा आणि असं वाटण्यामध्ये काहीही गैर आहे असं मला वाटत नाही. परंतु शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल किंवा कुठल्या पक्षाचा होईल हा निर्णय तर महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता करत असते. जो डिफेक्ट लायबिलिटी पीरियड की आप बात करें, खासकर सड़कों को लेकर गड्ढे पड़ जाते हैं, वहाँ पे पानी भर जाते हैं, किस तरीके से आप जो कॉन्ट्रैक्टर्स हैं उनको रिस्पॉन्सिबल? ने हम ईस्टर्न एक्सप्रेस और वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे के जो प्रपोजल प्रशासन के मार्फत लाए गए हैं उसका हम अभ्यास करेंगे. ईस्टर्न एक्सप्रेस और वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे का कितना पोर्शन डिफेक्ट लायबिलिटी पीरियड में है, डिफेक्ट लायबिलिटी पीरियड के पोर्शन को उन्होंने रिसर्फेसिंग में लाया है या दूसरे पोर्शन को रिसर्फेसिंग में लाया है, इसका अभ्यास करेंगे. और वैसे भी अगर प्रस्ताव पास होगा तो काम अभी नहीं होगा, 4 महीने के बाद होगा. इसीलिए इन प्रस्तावों का पूरा अभ्यास करने के बाद ही इसके ऊपर निर्णय लिया जाएगा. हमारा ये उद्देश्य है कि मुंबई करों का एक भी पैसा ये फिजूल नहीं जाना चाहिए और मुंबई करों के पैसों के चौकीदार के रूप में हम मुंबई की महानगर पालिका में बैठकर काम कर रहे हैं. शेवटचा प्रश्न, मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. मराठी पाट्या लागल्या पाहिजे दुकानासमोर हे अनिवार्य केलं होतं, पण अजूनही काही पाट्या दुकानं अशा आहेत मुंबईमध्ये ज्यांनी मराठी पाट्या लावल्या नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता केली. मुंबई शहरामध्ये मराठीमध्ये पाट्या लावल्याच पाहिजे. ज्यांनी पाट्या लावल्यात नाही त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.